नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक पवार एजी। आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर पाहतोय। त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाठीमागच्या तासाला आपण काय पाहिलं? रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल इन 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल। 2 डायमेन्शनल मध्ये मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करायचा आणि 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल कसं रिप्रेझेंट करायचं। आता तो पार्ट झाल्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा पार्ट क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स। ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करायचं आहे। आता आपण 2 प्रकारे आपण क्लासिफिकेशन करतो। पहिला आहे बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, म्हणजे कार्बनचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, स्केलेटन कसं आहे याच्यावरनं क्लासिफिकेशन आहे। आणि दुसरं जे आहे ते बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप। आपण पहिलं बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन। कार्बन स्केलेटन वरनं आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे। मग आपण आता चार्टच्या माध्यमातून आपण काय करणार आहे त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहे। ऑर्गॅनिक कंपाऊंडचं प्रामुख्यानं 2 टाइप मध्ये काय होतं, डिवायडेशन होतं। ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिवायडेशन 2 पार्ट मध्ये होतं। एक जो पार्ट आहे तो आहे ओपन चेन कंपाऊंड। ओपन चेन कंपाऊंड किंवा त्यालाच म्हणायचं ॲलिफॅटिक किंवा त्यालाच म्हणायचं असायक्लिक। ओपन चेन कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड किंवा त्याला म्हणायचं असायक्लिक कंपाऊंड। आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे सायक्लिक कंपाऊंड। सायक्लिक कंपाऊंड किंवा त्याला म्हणायचं क्लोज्ड चेन कंपाऊंड और क्लोज्ड चेन। म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं प्रामुख्यानं 2 टाइप मध्ये काय होतं, डिवायडेशन होतं। आता ओपन कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड किंवा असायक्लिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, आता बघा आपण एक एक टर्म डिटेल मध्ये बघणार आहे। ओपन कंपाऊंड कुणाला म्हणायचं, तर ज्या कंपाऊंड मध्ये जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम काय केलेला असतो, शेजारच्या 1 किंवा 2 कार्बनला जोडलेला असतो। आणि हे द कंपाऊंड इन विच कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू द 1 or 2 कार्बन, 1 किंवा 2 कार्बनला काय केलेला असतो, तो जोडलेला असतो। किंवा ब्रँच्ड कार्बन असतात। ब्रँच्ड कार्बन कोणाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 कार्बन असा असतो की तो 2 किंवा 3 कार्बनला जोडलेला असतो। 2 किंवा 3 कार्बनला किंवा 4 कार्बनला जोडलेला असतो। 3 किंवा 4 कार्बनला जोडलेला असतो। अशी कंपाऊंड आहेत ओपन चेन कंपाऊंड। म्हणजे काय, कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू 1 or 2 कार्बन ॲटम्स। कार्बन ॲटम हा 1 किंवा 2 कार्बनला जोडलेला असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल CH3 CH2 CH3 हा जो कार्बन आहे तो 1 कार्बन 2 कार्बनला जोडला आहे, किंवा हा कार्बन काय केलेला आहे, 2 कार्बनला जोडलेला आहे। या कंपाऊंडला आपण म्हणतो ओपन चेन कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक। किंवा त्याच्यामध्ये ब्रँच्ड चेन असते। ब्रँच्ड चेन
in which at least one carbon bonded to 3 or 4 other carbons. किंवा याच्यामध्ये काय असतं, ब्रँचड चेन असते की ज्या चेन मध्ये एक कार्बन हा 3 किंवा 4 कार्बनला जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल बघा, CH3 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 किंवा CH3 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 CH2 CH3. आयसोब्युटेन, याचं नाव काय आहे, आयसोब्युटेन. याचं नाव काय आहे, निओहेक्झेन. म्हणजे बघा एक कार्बन असा आहे की तो काय केलेला आहे, 3 किंवा 4 कार्बनला जोडलाय. हा कार्बन बघा 1 2 3 ला जोडलेला आहे, किंवा हा कार्बन बघा 1 2 3 आणि 4 कार्बनला जोडलाय. अशी जी कंपाऊंड असतात त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, ओपन चेन कंपाऊंड किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड किंवा असायक्लिक कंपाऊंड. येते लक्षात. ओपन कंपाऊंड, एक कार्बन हा 1 किंवा 2 कार्बनला जोडलेला असतो स्ट्रेट चेन मध्ये, किंवा ब्रँचड चेन असेल तर त्यातला एक कार्बन असा असतो की जो काय होतो 3 किंवा 4 कार्बनला जोडलेला असतो. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, ओपन चेन कंपाऊंड और ॲलिफॅटिक और असायक्लिक कंपाऊंड. आता ओपन चेन झाल्यानंतर जो पुढचा आहे सायक्लिक कंपाऊंड किंवा त्यालाच काय म्हणायचं, क्लोज्ड चेन. आता सायक्लिक म्हणजे काय, रिंग. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये काय असतात तर ओपन कंपाऊंड नसतात, कार्बन काय केलेले असतात, फ्युज्ड असतात. याच्यामध्ये काय होतं, कार्बनच्या लॉंग चेन असतात. पण या सायक्लिक कंपाऊंड मध्ये काय असतात, कार्बन हे रिंग फॉर्म मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला याची एक्झाम्पल पाहता येतील. एक्झाम्पल समजा हे बेंझिन आहे, या बेंझिन मध्ये काय आहे बघा, एक कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडलाय, दुसरा तिसऱ्याला, परंतु पहिला आणि 6वा एकमेकाला जोडलेला आहे. म्हणजे त्याची काय तयार झाली, रिंग्स. या कंपाऊंडला म्हणायचं सायक्लिक किंवा क्लोज्ड चेन, बंदिस्त चेन आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं, पिरिडीन असेल, हा सुद्धा काय आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे. पिरिडीन सुद्धा काय आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे. अशी जी कंपाऊंड असतात त्यांना म्हणायचं सायक्लिक. म्हणजे इकडं ॲलिफॅटिक किंवा ओपन चेन आणि इकडं असतात क्लोज्ड चेन. आता सायक्लिक आणि क्लोज्ड चेन या कंपाऊंडचे परत 2 टाईप पडतात. एक आहे होमोसायक्लिक आणि एक आहे हेटेरोसायक्लिक. या कंपाऊंडचे 2 टाईप पडतात. एक आहे होमोसायक्लिक आणि दुसरा आहे हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिकलाच दुसरं नाव आहे कार्बोसायक्लिक. म्हणजे जो क्लोज्ड चेन आहे किंवा जे सायक्लिक कंपाऊंड आहे त्या सायक्लिक कंपाऊंडचे काय झाले, 2 टाईप पडले. एक आहे होमोसायक्लिक आणि दुसरा आहे हेटेरोसायक्लिक. एक होमोसायक्लिक आणि दुसरा हेटेरोसायक्लिक. आता होमोसायक्लिक, होमोच्या नावातच त्याचा अर्थ आहे. होमो म्हणजे सेम, होमोचा अर्थ काय, सारखे. म्हणजे ज्या सायकलमध्ये सर्वच्या सर्व ॲटम कशा असतात, कार्बन असतात, म्हणजेच कशा असतात, सारखे. ज्या सायक्लिक कंपाऊंड मध्ये सर्वच्या सर्व ॲटम काय असतात, सेम असतात, म्हणजे काय असतात, कार्बन. म्हणजे होमोसायक्लिक कोणाला म्हणायचं, तर ज्या कंपाऊंड मध्ये कंपाऊंड और सायकल, कंपाऊंड इन विच इन सायकल
ऑल ॲटम्स आर कार्बन, ऑल ॲटम्स आर कार्बन म्हणजे सर्वच्या सर्व ॲटम त्याच्यामध्ये काय असतात, कार्बन. म्हणून तर त्याला नाव काय दिले, कार्बोसायक्लिक. होमो म्हणजे काय, सेम. होमोचा अर्थ काय असतो, सेम. म्हणजे ॲटम त्याच्यामध्ये कशा असतात, सेम. अशी जी कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, होमोसायक्लिक. आता फॉर एक्झाम्पल होमोसायक्लिक मध्ये बघा, बेन्झीन. बेन्झीन मध्ये सर्वच्या सर्व काय असतात, कार्बन असतात. म्हणजे हे काय आहे, बेन्झीन. समजा आपण नॅफ्थॅलिन घेतलं, हे काय आहे, नॅफ्थॅलिन. म्हणजे याच्यामध्ये सर्वच्या सर्व कार्बन आहेत. नॅफ्थॅलिन मध्ये सर्वच्या सर्व काय आहेत, कार्बन. म्हणून ही एक्झाम्पल कशाचे आहेत, होमोसायक्लिक. म्हणजे ज्या सायकलमध्ये किंवा ज्या क्लोज्ड चेन कंपाऊंड मध्ये सर्वच्या सर्व ॲटम काय असतात, कार्बनचे असतात. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, होमोसायक्लिक किंवा त्याला म्हणायचं कार्बोसायक्लिक. आता हा जो होमोसायक्लिक आहे, या होमोसायक्लिकचे दोन टाईप पडतात. एक आहे अलिसायक्लिक आणि एक आहे ॲरोमॅटिक. या होमोसायक्लिकचे काय होतात, दोन टाईप पडतात. होमोसायक्लिकचे दोन टाईप. एक आहे अलिसायक्लिक, याचे दोन टाईप. एक आहे अलिसायक्लिक आणि एक आहे ॲरोमॅटिक. अलिसायक्लिक आणि काय आहे, ॲरोमॅटिक. आता अलिसायक्लिक कोणाला म्हणायचं आणि ॲरोमॅटिक कोणाला म्हणायचं. आता एक एकचा अर्थ बघा. अलिसायक्लिक, अलिसायक्लिक कुणाला म्हणायचं, तर हा असा सायक्लिक कंपाऊंड आहे की ज्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज सिमिलर टू ॲलिफॅटिक कंपाऊंड. म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच प्रॉपर्टी काय असतात, अलिसायक्लिकच्या असतात. फक्त फरक काय आहे, ही ओपन चेन आहे आणि ही काय आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे. म्हणजे अलिसायक्लिक कुणाला म्हणायचं, हॅव्हिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू ॲलिफॅटिक कंपाऊंड. सिमिलर टू ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे ॲलिफॅटिक प्रॉपर्टी आणि या अलिसायक्लिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या असतात. त्यावेळेस त्याला म्हणायचं अलिसायक्लिक कंपाऊंड. मग आता एक्झाम्पल बघा, इथं आपण ओपन चेनचं काय बघितलं होतं, एक प्रोपेन. इथं एक्झाम्पल काय बघा, अलिसायक्लिकचं एक्झाम्पल. तिथं होतं प्रोपेन, इथं आहे सायक्लोप्रोपेन. याचं नाव काय आहे, सायक्लोप्रोपेन. म्हणजे हा सायक्लिक आहे आणि इथं काय लिहिलं आपण, प्रोपेन. या कंपाऊंडला म्हणायचं अलिसायक्लिक कंपाऊंड किंवा सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन हे काय, अलिसायक्लिक एक्झाम्पल आहे. किंवा सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन हे काय, अलिसायक्लिक कंपाऊंड आहे. म्हणजे अलिसायक्लिक आणि होमोसायक्लिक आहे, याच्यामध्ये असणारे सर्व ॲटम कसे आहेत, कार्बन, कार्बन, कार्बन आणि सर्व कार्बन. म्हणजे अलिसायक्लिक कंपाऊंड्स आर दोज कंपाऊंड हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ ओपन चेन ऑर ॲलिफॅटिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक कंपाऊंड आणि अलिसायक्लिकचे कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या. अशा कंपाऊंडला म्हणायचं अलिसायक्लिक प्रॉपर्टीज. फक्त फरक काय आहे, तर ओपन चेन आहे आणि हा काय आहे, क्लोज्ड चेन. अशा होमोसायक्लिकचा पहिला टाईप आहे अलिसायक्लिक. आता अलिसायक्लिक नंतर ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं, तर ज्या कंपाऊंड मध्ये ॲटलिस्ट एक तरी काय असते, बेन्झीन रिंग असते. ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, ॲटलिस्ट वन बेन्झीन रिंग. कमीत कमी एक तरी त्याच्यामध्ये काय पाहिजे, बेन्झीन रिंग पाहिजे.
त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि कशाचा टाईप आहे, होमोसायक्लिकचा. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे सर्वच्या सर्व ॲटम काय पाहिजे, कार्बन पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ॲरोमॅटिक. आपल्याला याची एक्झाम्पल पाहता येतील. याची एक्झाम्पल काय आहेत, बेन्झीन, सर्वच्या सर्व काय आहेत, कार्बन आहेत. किंवा नॅफ्थॅलिन, बेन्झीन आणि नॅफ्थॅलिन हे काय ॲरोमॅटिक. एक बेन्झीन रिंग आहे, याच्यामध्ये 2 बेन्झीन रिंग आहेत. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, ॲरोमॅटिक. म्हणजे होमोसायक्लिकचे 2 टाईप, एक अलिसायक्लिक आणि एक काय आहे, ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी काय असते, बेन्झीन रिंग असते, त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक. आता हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत, या ॲरोमॅटिक कंपाऊंडचे परत 2 टाईप पडतात. एक आहे बेन्झिनॉइड आणि एक आहे नॉन बेन्झिनॉइड. एक आहे बेन्झिनॉइड आणि एक आहे नॉन बेन्झिनॉइड. आता दोन्हीत काय फरक आहे, दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, होमोसायक्लिक आहेत, ॲरोमॅटिक आहेत, परंतु एक आहे बेन्झिनॉइड आणि एक आहे नॉन बेन्झिनॉइड. आता बेन्झिनॉइड कुणाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग असते. ज्याच्यामध्ये काय असते, बेन्झीन रिंग असते. ॲरोमॅटिक असतो, बेन्झीन रिंग असते आणि ॲरोमॅटिक रिंग असतो. म्हणजे या बेन्झिनॉइडची जी एक्झाम्पल आहे ती काय आहेत, बेन्झीन आणि नॅफ्थॅलिन. आता जे आपण काढले ते काय होतं, बेन्झिनॉइड होते. म्हणजे एक्झाम्पल, बेन्झिनॉइडची एक्झाम्पल काय आहेत, बेन्झीन आणि नॅफ्थॅलिन. बेन्झीन आणि नॅफ्थॅलिन होमोसायक्लिक, सर्वच्या सर्व काय आहेत, होमोसायक्लिक आहेत. म्हणजे ॲरोमॅटिक आहे, होमोसायक्लिक आहे, परंतु बेन्झीन आहे. आणि नॉन बेन्झिनॉइड कुणाला म्हणायचं, जे होमोसायक्लिक आहेत, ॲरोमॅटिक आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय असते, बेन्झीन रिंग नसते. म्हणजे वेगळे ग्रुप असतात. फॉर एक्झाम्पल बघा, नॉन बेन्झिनॉइडचे एक्झाम्पल आपल्याला लिहिता येतील, फिनॉल, फिनॉल आणि ट्रोपोन. आता ते एक्झाम्पल आपण इथं लिहूया. फिनॉल, हे फिनॉल आहे, काय नॉन बेन्झिनॉइड. आणि दुसरं काय आहे, ट्रोपोन. ट्रोपोनचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, हे ट्रोपोन आहे. म्हणजे जे ॲरोमॅटिक आहे, होमोसायक्लिक आहे, परंतु बेन्झीन सारखं ते दिसत नाही, याला OH ग्रुप आहे. आणि इथं काय आहे, बेन्झीन सारखं ते दिसत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, नॉन बेन्झिनॉइड. म्हणजे लक्षात येत आहे, होमोसायक्लिक मध्ये ॲरोमॅटिकचे 2 टाईप, बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. आणि हे सायक्लिक कंपाऊंडचा पहिला टाईप आहे, होमोसायक्लिक कंपाऊंड. होमोसायक्लिक मध्ये अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. त्या ॲरोमॅटिक मध्ये 2, बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइडची एक्झाम्पल बेन्झीन असेल, नॅफ्थॅलिन असेल. नॉन बेन्झिनॉइडची फिनॉल आणि ट्रोपोन. हे झालं होमोसायक्लिकची. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरा टाईप आहे हेट्रोसायक्लिक. दुसरा टाईप काय आहे, हेट्रोसायक्लिक. आता हेट्रो म्हणजे डिफरंट. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट. हेट्रोचा अर्थच काय आहे, डिफरंट. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट. म्हणजे तो सायक्लिक कंपाऊंड आहे, परंतु त्याच्यामध्ये एखादा ॲटम हा काय असतो, वेगळा असतो. मग तिथं नायट्रोजन असेल, सल्फर असेल किंवा ऑक्सिजन असेल. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, हेट्रोसायक्लिक. फॉर एक्झाम्पल बघा, जो काय पाहिजे, सायक्लिक पाहिजे, परंतु कसा, हेट्रोसायक्लिक. बघा इथं काय आलं, नायट्रोजन आलं. सर्व कार्बन आहेत आणि एकच काय, नायट्रोजन. म्हणजे काय, हेट्रोसायक्लिक.
काय हेटेरोसायक्लिक किंवा काय येतं सल्फर. कार्बनच्या व्यतिरिक्त जर ऍटम असेल त्याच्यामध्ये तर त्या कंपाऊंडला काय म्हणायचं हेटेरोसायक्लिक. त्याला काय म्हणायचं हेटेरोसायक्लिक. आता हा जो हेटेरोसायक्लिक आहे या हेटेरोसायक्लिकचे परत दोन टाईप पडतात. एक आहे ॲरोमॅटिक आणि एक आहे नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक इकडे बी आहे आणि हेटेरोसायक्लिक मध्ये हा ॲरोमॅटिक कसला आहे होमोसायक्लिक ॲरोमॅटिक आहे. याला सुद्धा दुसरं नाव देता येतं होमोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता हेटेरोसायक्लिकचे काय होतात परत दोन टाईप पडतात. एक ॲरोमॅटिक आणि एक नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक. आता ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं आणि नॉन ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत ॲरोमॅटिक पाहिजे परंतु त्याच्यामध्ये आता एक काय पाहिजे वेगळा ॲटम पाहिजे. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण हेटेरो ॲटॉमिक. आता याची जर आपण एक्झाम्पल घेतली हेटेरो ॲटॉमिक मध्ये पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण समजा फ्युरॉन ऑक्सिजन. याचं नाव आहे फ्युरॉन. हा काय आहे ॲरोमॅटिक आहे सायक्लिक आहे पण एक ॲटम कसा आहे वेगळा म्हणजे ऑक्सिजन आहे. दुसरं एक्झाम्पल पिरिडिन. याचं नाव काय आहे पिरिडिन. हा सुद्धा काय आहे ॲरोमॅटिक आहे परंतु काय आहे नायट्रोजन आहे त्यामुळे तो काय आहे हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक. किंवा तिसरं एक्झाम्पल याचं नाव आहे थायोफिन. हा सुद्धा काय आहे ॲरोमॅटिक आहे परंतु एक ॲटम कसा आहे वेगळा म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजन आणि सल्फर हे वेगळे ॲटम आहेत म्हणून हेटेरोसायक्लिक आणि हे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत म्हणून त्याला म्हणायचं हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि नॉन ॲरोमॅटिक कोणाला म्हणायचं नॉन ॲरोमॅटिक तर ज्याच्यामध्ये हेटेरोसायक्लिक असतो परंतु ते ॲरोमॅटिक नसतात. मग ॲरोमॅटिक कसे असतात आपण हकेल्स रूल बघतो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सायक्लिक पाहिजे प्लेनर पाहिजे कॉन्जुगेटेड पाहिजे तर आपण त्याला काय म्हणतो ॲरोमॅटिक. आता नॉन ॲरोमॅटिक कोणाला म्हणायचं बघा जो सायक्लिक असतो परंतु त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन नसतं किंवा 4n+2 पाय रूल हा ओबे करत. पहिलं THF याला म्हणायचं THF टेट्रा हायड्रोफ्युरॉन. टेट्रा हायड्रोफ्युरॉन. किंवा दुसरं एक्झाम्पल याला म्हणायचं THF टेट्रा हायड्रोफ्युरॉन. पिप्रिडिन याचं नाव काय आहे पिप्रिडिन. म्हणजे ॲरोमॅटिक नॉन ॲरोमॅटिक आहेत दिसताना सायक्लिक आहेत ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहे म्हणजे हेटेरो आहेत परंतु ते ॲरोमॅटिक नाहीत म्हणून त्यांना काय म्हणायचं नॉन ॲरोमॅटिक. आणि हे पूर्ण क्लासिफिकेशन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कार्बन स्केलेटनवरनं. म्हणजे बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक असायक्लिक सायक्लिक किंवा त्याला म्हणायचं क्लोज्ड चेन. या सायक्लिकचे दोन टाईप होमोसायक्लिक हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिकचे दोन टाईप अलिसायक्लिक ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिकचे दोन टाईप बेंझिनॉइड नॉन बेंझिनॉइड आणि त्याची एक्झाम्पल. हेटेरोसायक्लिकचे दोन टाईप ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक. असं हे क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटनवरनं हे त्याचं क्लासिफिकेशन अतिशय महत्वाचा पार्ट आहे. जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते नंतर विचारू शकता परंतु चांगल्या पद्धतीनं स्टडी करा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा बेस आहे खूप महत्वाचा पार्ट आहे म्हणून
क्लासिफिकेशनमध्ये पहिला पार्ट आपण बघितला कार्बन स्केलेटनवरनं, दुसरा पार्ट आहे फंक्शनल ग्रुपवरनं, ते आपण नंतरच्या तासाला